जनतेच्या न्याय हक्कासाठी प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्यासोबत। जय हिंद युवा मंच वारकरी मंडळ व भाऊसाहेब संतोषी थोरात वारकरी विचार मंच यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित संगमनेर ते पंढरपूर पायी दिंडी सोहळ्याचे मंगळवार दिनांक 8 जुलै रोजी भक्तिमय वातावरणात उत्साहात प्रस्थान झाले। शहरातील रंगार गल्ली येथून दिंडीची सुरुवात झाली। टाळ मृदंगाच्या गजरात, विठ्ठल रुक्मिणीच्या नामस्मरणाने आणि ज्ञानोबा तुकारामच्या जयघोषात वारकरी सोमेश्वर मंदिर येथे एकत्र आले। तेथून पायी दिंडीने पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान केले। यावेळी मोठ्या संख्येने वारकरी, महिला, युवक व भाविक सहभागी झाले होते। भगवा पताका, टाळ मृदंगाचा निनाद आणि अखंड हरिनामाच्या गजराने संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला। विठ्ठलाच्या दर्शनाची आस आणि हरिनामाचा अखंड गजर करत वारकरी पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ झाले। जय हिंद युवा मंच वारकरी मंडळ आणि सहकार मंच भाऊसाहेब संतोषी थोरात विजय वारकरी विचार मंच यांच्या संयुक्त विद्यमाने संगमनेर रंगार गल्लीतून सोमेश्वर मंदिर ते पंढरपूर पायी दिंडी सोहळा आज दिनांक 8 रोजी प्रस्थान झालेला आहे। या दिंडी सोहळ्याच्या प्रस्थानाच्या वेळेस संगमनेर नगरपालिकेचे प्रथम नगराध्यक्ष सौ मैथिली सत्यजित तांबे यांनी दिंडीला रथाला नारळ फोडून या दिंडीला निरोप दिला आणि सगळ्या वारकऱ्यांना संदेश दिला, सगळे आनंदी राहा, आनंदी जा, रस्त्याने नामस्मरण करा, चिंतन करा आणि आपल्या संगमनेरला सुजलाम सुफलाम होईल यासाठी साकडं घाला, सगळ्यांचं आरोग्य वगैरे सगळं व्यवस्थित राहो अशी ईश्वरचरणी त्यांनी प्रार्थना केली आणि दिंडीला निरोप दिला। आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच प्रजासत्ताक न्यूज 24 ला सबस्क्राईब करा आणि रहा अपडेट। तसेच लाईक अँड शेअर करायला विसरू नका। प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्यासोबत।